जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल एटी लर्निंग वरती। तर मित्रांनो, समरूपतामधला शेवटचा सराव संच म्हणजे सराव संच 1.4 आज आपण पाहणार आहोत। आतापर्यंत आपण सराव संच 1.1, 1.2 आणि 1.3 हा तीनही सराव संच सोडून आपल्या या चॅनलवरती टाकलेले आहेत। तुम्हाला इथं चॅनलवरती गेल्यानंतर प्लेलिस्ट नावाचं ऑप्शन दिसेल, त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सराव संच 1.1, 1.2 आणि 1.3 पाहू शकता आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक पण देत आहे। तिथं जाऊन तुम्ही सराव संच 1.1, 1.2 आणि 1.3 पाहू शकता। आता जे विद्यार्थी या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी हा चॅनल सबस्क्राइब करावा, जेणेकरून येणारे जे व्हिडिओ आहेत मी टाकल्यानंतर तुम्हाला जे ते कळून जाईल। त्याच्यामुळे हा चॅनल जरूर सबस्क्राइब करा। तर आपण सराव संच 1.4 हे संपूर्णपणे आज आपण पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर एक आपण पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये एक शायरी घेऊन या व्हिडिओ जे आहे सराव संच 1.4 ची सुरुवात करणार आहोत। तर हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए। कि हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए। सिर्फ हंगामा फैलाना मेरा मकसद नहीं, क्या सिर्फ हंगामा फैलाना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिशें सूरत बदलनी चाहिए। मेरे सीने में ना सही ना तेरे सीने में सही, मेरे सीने में ना सही तेरे सीने में सही, हो आग कहीं भी हो आग जलनी चाहिए। तर चला मित्रांनो, चालू करूया सराव संच 1.4। मित्रांनो, सराव संच 1.4 पाहण्या अगोदर आपल्याला समरूप त्रिकोणाचा क्षेत्रफळाचा जो प्रमेय आहे तो पाहणं फार गरजेचं आहे, कारण त्या प्रमेयावर आधारित हा सराव संच अवलंबलेला आहे। तर अगोदर आपण समरूप त्रिकोणाचा जो क्षेत्रफळाचा प्रमेय आहे तो पाहूया। तर या प्रमेयानुसार ज्यावेळेस दोन त्रिकोण आपल्याला समरूप दिलेले असतात, आता इथे दोन त्रिकोण आहेत आपल्यापाशी, त्रिकोण ए बी सी समरूप आहे, त्रिकोण पी क्यू आर। ज्यावेळेस आपल्याला दोन त्रिकोण समरूप दिलेले असतात, त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे, त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे त्या संगत बाजूच्या जे वर्गा एवढं असतं, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर हे झाले त्यांचे क्षेत्रफळांचं गुणोत्तर। हे जे गुणोत्तर आहे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या बरोबर असतं, संगत बाजूच्या वर्गाच्या। आता संगत बाजू म्हणजे काय, तर ए बी वर्ग भागिले पी क्यू वर्ग बरोबर बी सी वर्ग भागिले क्यू आर वर्ग बरोबर ए सी वर्ग भागिले पी आर वर्ग। हा संगत बाजूच्या वर्गाएवढं त्यांचं गुणोत्तर असतं। तर हा झाला समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा प्रमेय। आता याच्यावरच आधारित कशा प्रकारे गणित आहे ते तुम्ही इथं पहा। तर एक नंबरचं गणित दिलेलं आहे आपल्याला मित्रांनो, आपल्याला जे आहे संगत बाजू दिलेली आहे त्याच्यावर आपल्याला क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे। स्क्रीनवर तुम्हाला हा प्रश्न दिसत असेल। तर याच्यामध्ये आपल्याला जो आहे एक त्या दोन समरूप त्रिकोणाची एक बाजू 3 दिलेली आहे, दुसरी बाजू 5 दिलेली आहे, तर त्याचं आपल्याला क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे। तर ते काढण्यासाठी अगोदर आपल्याला फक्त आता संगत बाजू माहिती आहेत आपल्याला, तर त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं गुणोत्तर कसं काढायचं ते पहा। अगोदर आपल्याला मानावे लागेल, तर काय लहान 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 त्रिकोणाचे क्षेत्रफळ, लहान त्रिकोणाचे जे क्षेत्रफळ आहे ते आपल्याला A1 मानायचं आहे व बाजू S1 मानू, कारण आपल्याला जे फक्त बाजू दिलेली आपल्याला मानावे लागेल। आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की समरूपता आणि एकरूपता, ज्यावेळेस समरूपता म्हणजे त्रिकोणाची जी साईज असते ती लहान मोठी असू शकते, परंतु एकरूपतेमध्ये समान मापाचे दोन्ही त्रिकोण असतात। आता इथं एकरूपतेमध्ये समान मापाचे त्रिकोण असतात आणि समरूपतेमध्ये जे आहे त्रिकोण कमी जास्त असू शकतो। आता इथं समरूप असल्यामुळे एक त्रिकोण मोठा असणार आहे आणि एक त्रिकोण लहान असणार आहे। आता इथं मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ जे आहे A2 व बाजू S2 मानू। तर मित्रांनो, आता लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ A1 व बाजू S1 मानलेली आहे आणि मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ A2 व बाजू S2 आपण मानलेली आहे। आता इथं मानल्यानंतर आपल्याला A1 भागिले A2 जे आहे आपल्याला काढायचं आहे आणि S1 भागिले S2 ची माप आपल्याला दिलेली आहे, किती 3/5 हे आपल्याला माप दिलेले आहे। आता आपण इथे यायचं काय A1 भागिले A2 बरोबर S1 भागिले S2 चा स्क्वेअर। आता हे आपण असं काय लिहित आहोत, कारण समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयानुसार इथे लिहायचे आहे तुम्हाला, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयानुसार जे आहे ते आपण लिहिलेलं आहे। आता S1 आणि S2 किती आहे 3
भागिले 5 याचा वर्ग आणि 5 चा वर्ग, 3 चा वर्ग आहे 9 आणि 5 चा वर्ग आहे 25, म्हणजे a1 भागिले a2 आलेला आहे 9 भागिले 25. तर आपल्याला ह्याला जाता आपल्याला गुणोत्तर जे आलेलं आहे, तर त्या दोन त्रिकोणाचं जे गुणोत्तर आहे 9-25 येणार आहे. हे झालं प्रश्न क्रमांक 1 नंबरचं उत्तर. 2 नंबरचा प्रश्न पहा मित्रांनो, तुम्हाला जे आहे दोन त्रिकोण समरूप दिलेले आहेत, त्रिकोण ABC आणि PQR, आणि आपल्याला जे आहे हे कप्पे भरून काढायचे आहेत आपल्याला. आता इथं पहा मित्रांनो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आता याची जी बाजू आहे दोन त्रिकोण समरूप आहेत. आता इथं बाजू AB घेतल्यामुळे आपल्याला इथे PQ घ्यावं लागणार, तर या कप्प्यात येणार PQ, कारण हे दोन त्रिकोण जे आहेत ते समरूप आहेत. आता इथं हे दोन त्रिकोण जे आहेत समरूप आहेत, त्याच्यामुळे आपण त्यांचा बाजूचा वर्ग घेणार आहोत. इथं AB चा वर्ग आल्यानंतर इथे येणार आहे PQ चा वर्ग. आता मित्रांनो इथं 2 चा वर्ग किती आहे आपल्याला कप्पे भरायचे, 2 चा वर्ग येणार आहे 4 आणि 3 चा वर्ग येणार आहे 9. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे 4 9 याचं जे आहे गुणोत्तर येणार आहे, किंवा 4/9 पण म्हणून. 3 नंबरचा प्रश्न पहा मित्रांनो, आपल्याला दोन त्रिकोण दिलेले आहेत, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR. आता या दोन त्रिकोणामध्ये जे आहेत आपल्याला जे जागा आहे ते भरून काढायचे आहेत. आता दोन त्रिकोण समरूप दिल्यानंतर इथं पहा मित्रांनो, आता इथं एरिया ऑफ ट्रायंगल ABC दिलेला आहे. आता दुसरा त्रिकोण आपल्याला प्रश्नामध्ये समरूप दिलेला आहे, तो कुठला PQR इथे लिहून काढायचा. आता इथं मित्रांनो आपल्याला थोडं फार कच्चं काम करायचं आहे. इथं 80 आणि 125 आहे. आता इथं आपल्याला जे आहे ते वर्ग अशी संख्या आता इथे येत होती की जे आपले वर्ग काढू शकत होतो किंवा वर्गमूळ येत होतं, परंतु 80 आणि 125 मित्रांनो काहीच वर्गमूळ येत नाही. परंतु आता इथं जर पाहिलं आपण असं कुठल्या संख्येनं भाग करून आपण वर्गमूळ आणू शकतो. कसं, आता आपण कसोट्यामध्ये पाहिलंय शेवटच्या अंक जर 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जात असतो. जर आपण इथं 5 ने भाग घातलो तर इथे येणार आहे 16 आणि इथे येणार आहे 25, म्हणजे या संख्येचं जे आहे ते वर्गमूळ निघू शकतं. आणि इथे जर तुम्ही पाहिला तर इथं वर्गमूळ काढलेलं आहे, म्हणजे AB चा आणि PQ चं पण वर्गमूळ काढलेलं आहे. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट लिहायचं 16चं जे वर्गमूळ आहे ते किती आहे 4 आणि 25 चे वर्गमूळ आहे 5, म्हणजे याचं जे गुणोत्तर येणार आहे ते 4/5 येणार आहे. तर चला जाऊया आपण पुढच्या एक्झाम्पलकडे. नंबरचा प्रश्न पहा, त्रिकोण LMN व त्रिकोण PQR हे समरूप दिलेले आहेत आणि 9 गुणिले A PQR बरोबर आहे 16 गुणिले A LMNC. तर QR बाजू दिलेली आहे आणि आपल्याला जे आहे MN काढायचं आहे, तर कशा प्रकारे काढता येईल ते पहा मित्रांनो. आपल्याला अगोदर जे आहे हे जे आहे हे बरोबर करून घ्यावे लागेल, म्हणजे इथं जे आहे याचं गुणोत्तर काढून आपल्याला बरोबर करून घ्यावे लागेल. म्हणजे कसं, इथं पहा मित्रांनो, आता हा एरिया ऑफ ट्रायंगल PQR भागिले एरिया ऑफ ट्रायंगल LMN. आता जे यांचं जे गुणोत्तर आहे आपल्याला उलट करून द्यावं लागेल. म्हणजे कसं, आता जो P आता यांची आणि यांची किंमत बरोबर आहे, म्हणजे 9 गुणिले त्रिकोण एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 16 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल LMN हे जे बरोबर आहे. मग हे इकडे उलट राहतात, म्हणजे कसं की PQR इकडे याच्या बरोबर आहे, इकडे खाली जाणार आहे तो, आणि हा जो 16 आहे इकडे वर जाईल. म्हणजे ज्यावेळेस आपण याचा तिरकस गुणाकार करू मित्रांनो, तर हा इकडे जाईल आणि हा इकडे जाईल, म्हणजे हे बरोबर होईल. या अशा प्रकारे आपल्याला लिहून घ्यायचं आहे. आता एवढं लिहिल्यानंतर आता पुढची स्टेप आपली काय, तर अगोदर आपल्याला सांगावे लागेल की त्रिकोण PQR समरूप आहे त्रिकोण LMN. म्हणजे हे दोन जे ट्रायंगल आहेत ते सिमिलर आहेत. आता हे सांगितल्यानंतर आता आपल्याला जे आहे QR दिलेला आहे आणि MN काढायचा आहे, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल PQR भागिले एरिया ऑफ ट्रायंगल LMN बरोबर. आता इथं QR चा वर्ग भागिले, आता इथे QR घेतलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला इकडे MN चा वर्ग घ्यावा लागेल. आता इथं हे आपण घेण्याचं आपल्याला कारण लिहायचं आहे काय, समरूप. आता इथे लिहायचं काय, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयानुसार हे जे आहे आपण अशा प्रकारे घेतलेलं आहे. आता इथं PQR चं माप आहे 16 भागिले 9 आणि इथे QR चं माप जे आहे आपल्याला जे आहे 20 चा वर्ग, तर 20 गुणिले 20 भागिले MN वर्ग इथं आहे 16 भागिले 9. आता हे जर मित्रांनो आपण यांचं जर सर्वांचं जर वर्गमूळ घेतलं तर वर्गमूळ घेतल्यानंतर काय येणार आहे, तर वर्गमूळ घेऊ. आता इथं जर आपण सर्वांचं जर वर्गमूळ घेतलं तर काय येणार आहे, इथे येणार आहे 4 भागिले 3 बरोबर, इथे येणार आहे फक्त 20 भागिले MN. तर मित्रांनो आता हे आल्यानंतर इकडं आपण पुढचं करूया MN बरोबर.
आता हे 3 तिकडे गुणाकारामध्ये जाईल म्हणजे 20 गुणिले 3. आता हा 4 जे आहे इकडे mn कशी गुणाकारामध्ये होता, इकडे गेल्यानंतर तो भागाकारामध्ये जाईल म्हणजे 4. 4 पंचे 20, 5 त्रिक 15. mn बरोबर जे आहे ते आपल्याला 15 उत्तर मिळणार आहे. म्हणजे mn ची जी किंमत येणार आहे ती मित्रांनो ती 15 येणार आहे. आणि जर मित्रांनो हे जर आपण जर वर्गमूळ न घेण्याची जरी केलो तरी उत्तर तेच येणार आहे. आता इथं पहा कसं येणार आहे ते मी इथं करून दाखवतो तुम्हाला. तर हे 16 भागिले 9 म्हणजे हे तिकडे जाईल कुठं 20 गुणिले 20. आता हे 9 वर जाईल गुणिले आणि हा 16 खाली येईल आणि इकडे mn चा वर्ग. तर मित्रांनो आपण आता हे वर्गमूळ घेऊन काढलेले आहे. आता वर्गमूळ पण न घेण्यात तेच उत्तर येणार आहे. आता तुम्ही इथं पहा कसं येणार आहे. आहे 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 पंचे 20 म्हणजे 5 गुणिले 5, 5 5 25 आणि गुणिले 9 म्हणजे mn वर्ग बरोबर किती आलं 225. आणि ज्यावेळेस वर्गमूळ घेऊ आपण mn तरी पण किती येणार आहे मित्रांनो, तरी पण जे आहे आता 225 कशाचा वर्ग आहे, हा 15चा वर्ग आहे. तर mn येणार आहे ती 15. म्हणजे असं पण गेला नाही तसं पण गेला तर उत्तर तेच येणार आहे. फक्त ज्या आपण इथं जर वर्गमूळ न घेतलं तर आपली कॅल्क्युलेशन जे आहे ते वाढणार आहे म्हणजे हे मोठं होणार आहे. आणि जर वर्गमूळ घेतलं तर एक लहान कॅल्क्युलेशन मधून उत्तर मिळणार आहे आपल्याला. तर इथपर्यंत सगळ्याला समजलं जसं चला जाऊया आपण पुढच्या एक्झाम्पल कडे. तर हा झाला 4 नंबरचा एक्झाम्पल. आता 5 नंबरचं उदाहरण काय पाहूया मित्रांनो आपण. या 5 नंबरचं उदाहरण पहा. 5 नंबरचं उदाहरण आहे मित्रांनो, दोन समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिलेले आहेत आपल्याला 225 आणि 81. 225 आणि 81 इथे लिहून घेतो मी. तुम्हाला स्क्रीनवर हा प्रश्न जे आहे तुम्हाला सर्व प्रश्न जे आहेत ते स्क्रीनवर दिसतच असतील. 225 आणि 21 आणि लहान त्रिकोणाची बाजू आहे ती 12 दिलेली आहे मित्रांनो आपल्याला. आणि असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू आपल्याला काढायची आहे. तर पहा मित्रांनो आता हा 5 नंबरचा प्रश्न. तर पहा अगोदर आपण जे पहिल्या गणितामध्ये केले तशाच प्रकारे याचं उत्तर काढायचं आहे. आता इथे लिहायचं लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ A1 व बाजू जे आहे S1 मानू. तसंच मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ A2 व बाजू S2 मानू. आता हे मांडल्यानंतर मित्रांनो A1 आणि A2 ची आपल्याला किंमत माहिती आहे. हे A1 भागिले A2 याची किंमत आहे 81, याची किंमत आहे 225. आता S1 भागिले S2, S1 ची किंमत आहे आपल्याकडे 12 आणि S2 हा काढायचा आहे. तर मित्रांनो हा काढत असताना आता बघा आपल्याला समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमाणानुसार जायचं आहे. म्हणजे कसं इथे लिहून घ्यायचं खाली A1 भागिले A2 बरोबर S1 भागिले S2 चा यांचा जे आहे ते वर्ग येणार आहे. कारण आपण त्या प्रमाणामध्ये पाहिलेलंच आहे. आता A1 ची किंमत किती आहे 81 भागिले A2 ची किंमत आहे 225 बरोबर S1 किती आलेला आहे 12. आता हा वर्ग आहे म्हणजे 12 गुणिले 12 आणि S2 आपल्याला मित्रांनो जे आहे काढायचं आहे. तर आता इथं जर बघितलं मित्रांनो तर याचं जर वर्गमूळ घेतला आपण, तुम्हाला मी काय सांगितलं वर्गमूळ घेतल्यानंतर आपल्याला जे गणित करण्यासाठी जे आहे सोपं जाणार आहे. वर्गमूळ घेऊ आपण, वर्गमूळ घेऊ. आता इथं कारण लिहायचे तुम्हाला. कारण काय लिहायचे समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयानुसार हे आपण घेतलेलं आहे. आता इथं जर आपण वर्गमूळ काढलं 81 चं वर्गमूळ येणार आहे 9, 225 चं येणार आहे 15 आणि ते 12 म्हणजे 12 दोन वेळेस याचं वर्गमूळ घेतल्यानंतर 12 आणि S2 आपल्याला काढायचं आहे मित्रांनो. तर इथं पहा आता इकडली बाजू मी रफ करतो. आता इथं पाहिल्यानंतर मित्रांनो हे S2 आहे. आता हे 12 आता हे इकडे जाणार 15 जे आहे ते 12 कडच्या भेटीला जाणार आणि हा S2 9 च्या भेटीला जाणार. म्हणजे इथं S2 बरोबर 12 गुणिले 15 भागिले आता हा जो 9 इकडे गुणाकारामध्ये इकडे गेल्यानंतर तो जाईल भागाकारामध्ये. म्हणजे S2 बरोबर 3 चौक 12 आणि 3 चौक 12 3 त्रिक 9 15 चौक 60 भागिले 3 म्हणजे S2 येईल आपल्या मित्रांनो 20. ज्यावेळेस आपण 60 ला 3 भाग करू 3 दुनी 6 0 S2 ची जी किंमत येणार आहे मित्रांनो ती 20 येणार आहे. तर दुसऱ्या बाजूची जी किंमत आलेली आहे ती 20 आलेली आहे. प्रश्न क्रमांक 5 चं उत्तर आहे 20.
तर चला जाऊया पुढच्या एक्झाम्पल कडे. क्रमांक 6 पहा मित्रांनो, आपल्याला जे आहे डी काढायचे आहे. आपल्याला दोन समभुज त्रिकोण दिलेले आहेत आणि त्यांचं गुणोत्तर दिले आहे आपल्याला एकास 2 आणि आपल्याला जे आहे AB चे पण बाजू दिलेले आहे आणि DE काढायचे आहे. तर आपण काय सांगितलं होतं की दोन समरूप ज्यावेळेस त्रिकोण असतील त्यावेळेस जे आहे तो प्रमेय लागणार आहे. काय? समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा प्रमेय. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा प्रमेय म्हणजे हे दोन जे त्रिकोण आहेत ते समरूप असणारच आहेत. म्हणजे त्रिकोण ABC समरूप आहे त्रिकोण DEF. आता हे दोन त्रिकोण समरूप असल्यामुळे आता इथं पहा एरिया ऑफ ट्रायंगल ABC भागिले एरिया ऑफ ट्रायंगल D हा त्रिकोण आहे, हा ट्रायंगल DEF बरोबर. आता इथं पहा हा AB आहे, हा AB चा वर्ग भागिले आता इथे AB घेतल्यामुळे आपल्याला इथे DE घ्यावा लागेल DE चा वर्ग. तर कशाच्या? समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयानुसार. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयानुसार जे आहे आपण हे घेतलेलं आहे. या प्रमेयाचा वापर करून हे आपण लिहिलेलं आहे. तर मित्रांनो आता इथं पहा ABC ची किंमत किती दिलेली आहे 1 भागिले DEF दिलेली आहे 2 बरोबर. AB किती आहे तर 4 गुणिले 4 येईल आणि हा DE खाली जसाच तसा राहील. आता इथं पहा हा DE बरोबर DE बरोबर आता हा 2 इकडे 4 च्या भेटीला जाईल म्हणजे 4 × 16 गुणिले 2 आणि हा एक इकडे गुणाकारामध्ये आहे, इकडे गेल्यानंतर तो भागाकारामध्ये जाईल म्हणजे DE जो आहे आता इथं जे आहे मित्रांनो हा इथं वर्ग आहे, इथं पण वर्ग आहे, इथं पण वर्ग राहणार आहे. आपण याचं वर्गमूळ काढलेलं नाही आणि त्याच्यामुळे हा वर्ग मध्येच राहणार आहे. आता 16 दोन्ही इथं आलं 32. आता 32 ला 1 ने भागल्यानंतर 32 येणार आहे. परंतु मित्रांनो आपल्याला जे आहे इथंच गणित संपलेलं नाही. इथं आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. वर्गमूळ काढल्यानंतर DE ची किंमत निघणार आहे आपल्याला. तर ज्यावेळेस आता इथं DE तर याची आपण फ्रॅक्शन मध्ये तुकडे करू शकतो. तर वर्गमूळात आता हे वर्गमूळ तिकडे गेलं म्हणजे 16 गुणिले 2 याचे आपण तुकडे असं करू शकतो. आता DE बरोबर 16 चं जे वर्गमूळ आहे ते 4 आहे 4 आणि हा 2 चा जे वर्गमूळ निघणार नाही त्याच्यामुळे ते वर्गमूळातच ठेवायला लागेल म्हणजे DE चं उत्तर येणार आहे 4 वर्गमूळात 2. तर प्रश्न क्रमांक 6 चं उत्तर आहे 4 वर्गमूळात 2. तर इथपर्यंत सगळ्याला समजलेच असेल. तर आपण जाऊया पुढच्या एक्झाम्पल कडे. मित्रांनो शेवटचा आणि 7 नंबरचं गणित आहे. आपल्याला जे आहे हे कप्पे भरायचे आहे. तर चला पाहूया आपण गणितामध्ये काय म्हणलेलं आहे. आपल्याला जे आहे मित्रांनो एक त्रिकोण दिलेला आहे त्याच्यामध्ये PQ समांतर आहे रेख D. हा PQ जे आहे समांतर आहे DE शी. आता त्याच्यामध्ये पुढे दिलेले आहे PQF हे 20 आहे, PQF हे 20 आहे आणि PF ही 2 DP च्या बरोबर आहे. म्हणजे PF जे आहे हा 2 DP च्या बरोबर आहे. म्हणजे DP जर 1 असेल तर PF 2 असणार आहे. त्याचा अर्थ असाच आहे. आणि इथं पुढे तुम्हाला गणितामध्ये पण दिलेले आहे DP x मानलं तर हे 2 मानावे लागेल कारण आपल्याला दिलेला आहे PF बरोबर 2 DP. हा x झाला तर हा 2x झाला हा दिलेला आहे आणि आपल्याला जे आहे हे कप्पे भरायचे. तर चला आपण भरायला चालू करूया. तर DF आता इथं पहा तर हा DF दिलेला आहे. DF बरोबर काय येणार आहे तर इथं दिलेलं आहे DP DF काढायचं असेल तर DP अधिक PF द्यावं लागेल आपल्याला इथं अधिक PF. तर PF दिल्यानंतर आता आपल्याला DP ची किंमत किती आहे x आहे तर इथे x लिहून घ्यायचा आणि PF ची किंमत किती आहे तर 2x आहे. म्हणजे 2x अधिक 1x म्हणजे किती झालेला आहे 3x झालेला आहे. तर इथं आलं 3x. आता इथं पुढची लाईन वाचा मित्रांनो. त्रिकोण FDE मध्ये म्हणजे त्रिकोण FDE मध्ये व त्रिकोण FPQ मध्ये आपल्याला जे आहे FDE आणि इथं खाली जागा भरायची आहे. तर आता इथं संगत कोण आहे आता FDE ची संगत कोण काय असणार आहे FDE ची संगत कोण असणार आहे FPQ कोण FPQ हा संगत कोण असणार आहे. तसंच FED ची संगत कोण काय असणार आहे FQP. आता याच्यामध्ये दोन कोण आपण एकरूप दाखवले त्याच्यामुळे हे दोन जे त्रिकोण आहेत ते समरूप झालेले आहेत. दोन कोण एकरूप दाखवल्यामुळे हे जे दोन त्रिकोण आहेत ते समरूप झालेले आहेत. ते कुठल्या ह्याच्यानुसार झालेले आहेत तर ते कोको कसोटीनुसार मित्रांनो हे दोन त्रिकोण जे आहेत ते समरूप झालेले आहेत. आता आपला जो समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा प्रमेयाचा इथे वापर केलेला आहे. आता एरिया ऑफ ट्रायंगल FDE आणि एरिया ऑफ ट्रायंगल FPQ आपल्याला जे आहे मित्रांनो इथं जे आहे आता इथं माप कशाची माहिती आहेत आपल्याला DP आणि PF चे माप माहित आहेत. त्याच्यामुळे इथं पहा FD FD चं माहित आहे का हो माहित आहे. तर इथे लिहायचं FD चा वर्ग भागिले इथं काय आहे आता FP
एफ पी चा वर्ग. आता इथं पहा 3 x चा वर्ग केलेला आहे 9 आणि 2 x चा वर्ग केलेला आहे 4. आता इथं पहा मित्रांनो, इथं काय केलेलं आहे, इथं जागा नसल्यामुळे मी तिकडे लिहिलेलं आहे. आता हे इथं एरिया ऑफ ट्रायंगल FDE, आता इथं 9/4 आलेलं आहे. काय 9/4 आलेलं आहे. आणि ही जी बाजू आहे ती फक्त ट्रान्सफर केलेली आहे. कुठं इकडे ट्रान्सफर केलेली आहे. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल FDE बरोबर 9/4 आणि हा एरिया ऑफ ट्रायंगल FPQ फक्त इकडे ट्रान्सफर केलेला आहे बरोबर हे 9/4. आता हे इकडे ट्रान्सफर केलेलं आहे. काय 9/4 FPQ. तर FPQ किती आहे मित्रांनो, इथं FPQ जे आहे 20 दिलेलं आहे, जे की इथं स्टार्टिंगला सांगितलेलं आहे. PQF किंवा FPQ इथं 20 दिलेलं आहे. मग इथं आपण लिहून घ्यायचं 20. आता ज्यावेळेस आपण भाग करू 4×5 = 20, इथं आलं 5, 9×5 = 45. म्हणजे 45 जी व्हॅल्यू आलेली आहे ती कशाची आली आहे, एरिया ऑफ ट्रायंगल FDE ची. म्हणजे FDE याची जी किंमत आलेली आहे ती 45 आलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जे आहे, आता हे चौकोन आहे काय DPQE हा चौकोन आहे. तर त्याच्यामधून दोन ट्रायंगलचे जे आहेत, म्हणजे इथं दोन ट्रायंगल आहेत काय FDE आणि दुसरा ट्रायंगल आहे FPQ. हे दोन त्रिकोण मायनस करायचे आहेत. म्हणजे ह्या त्रिकोणामध्ये हा त्रिकोण मायनस करायचा आहे. तर FDE किती आहे, तर FDE आहे 45. आणि मित्रांनो FPQ तर 20 दिलेला आहे आपल्याला ऑलरेडी. ज्यावेळेस आपण याच्यामधून मायनस करू तर 5 मधून 0 गेले 5 आणि 4 मधून 2 गेले तर 2, म्हणजे शेवट येणार आहे तो 25 येणार आहे. तर ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे, आपण सर्व टप्पे भरल्यानंतर हे 25 उत्तर येणार आहे. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा जो आहे तो चॅनल माझा सबस्क्राईब करा. येणाऱ्या दिवसामध्ये आपण संपूर्ण सराव संच जे आहेत येणार आहे. आता हा पहिला चॅप्टर आपण संपूर्णपणे संपवलेला आहे. आता दुसरा चॅप्टर आपण चालू करणार आहे, जो की पायथागोरसचा प्रमेय आहे. तो चॅप्टर आपण चालू करणार आहोत आणि संपूर्ण जे आहेत सराव संच आहेत आपण सोडून या चॅनलवरती टाकणार आहोत. तर त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा आणि तुमच्या मित्रांपर्यंत जे आहे हा चॅनल शेअर करा. हा व्हिडिओ पण शेअर करा आणि सांगा की मित्रांनो हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जर की जसं जसं मी व्हिडिओ टाकेल तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. धन्यवाद.